हाय, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी आपल्या अकाउंटला खूप सगळ्या गाड्या मला रिव्ह्यू करताना पाहिलं असेल, पण या गाड्या रिव्ह्यू करताना आपण एका कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये रिव्ह्यू करत असतो. आणि आज आपल्याकडे आहे TVS ची ऑल न्यू इलेक्ट्रिक ऑर्बिटर. आणि आज या ऑर्बिटरला फक्त शोरूम मध्ये टेस्ट न करता ऍक्च्युअल रस्त्यांवरती आपण चालवून बघणार आहे. आणि ही जर्नी मी स्टार्ट करते माझ्या घराच्या पार्किंग पासून. चला भेटूया पुढच्या डेस्टिनेशनला. ऑर्बिटर स्टार्ट करण्यासाठी ब्रेक आणि त्याचसोबत इथे दिलेलं स्टार्टचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. ऑर्बिटर मध्ये इको आणि सिटी असे दोन मोड दिलेले आहेत. या ऑर्बिटर मध्ये 158 किलोमीटरची IDC रेंज आहे, कारण याची बॅटरी जी आहे ती 3.1 किलोवॅट इतकी पॉवरफुल आहे. आता मला इथून डायरेक्टली जायचंय सारसबागला आणि मला रूट तर माहितीच नाहीये, सो मी टर्न बाय टर्न नेव्हिगेशन जे आहे ते ऍक्टिव्हेट करते. ऑर्बिटरच्या बिल्डिंग नेव्हिगेशन, कॉल अलर्ट आणि TVS स्मार्ट एक्स कनेक्ट मुळे मी आरामात सारसबाग मध्ये पोहोचले. इथलं माझं एक शूट कंप्लीट करून आता मला पुढे जायचं होतं गुडलकला एका मीटिंग साठी. ऑर्बिटरला पार्किंग मधून बाहेर काढणं अगदी सोपं आहे, कारण त्याला दिलेला आहे रिव्हर्स मोड. एवढ्या सगळ्या फीचर्स मुळे आज पूर्ण दिवस मी सिटी मध्ये फिरत असून पण ट्रॅफिक मध्ये सुद्धा मला अजिबात हेक्टिक वाटलं नाही. एवढी स्मूथ अशी राईड झाली माझी. मीटिंग मध्ये क्लायंटने न्यू इयरचे दिलेले गिफ्ट्स, माझी बॅग आणि त्याच सोबत माझं हेल्मेट या बूट मध्ये आरामात मावलं, कारण 34 लिटरचं बूट स्पेस आहे. दिवसभरातल्या बकेट लिस्ट मधली सगळी कामं उरकून आपल्याकडे थोडा वेळ बाकी आहे, म्हणून आता आपण जाणार आहोत तळजाई हिल्सला स्वतःला थोडासा वेळ देण्यासाठी. ही ऑर्बिटर तर मला सरप्राईज वर सरप्राईज देत आहे, कारण यामध्ये प्रीमियम बाईक सारखंच क्रूज कंट्रोल सुद्धा आहे. म्हणजे फक्त स्पीड सेट करा आणि राईडचा फ्लो एन्जॉय करा. यामध्ये अप हिल रोड्स साठी सेफ आणि कॉन्फिडंट रायडिंग साठी हिल होल्ड असिस्ट सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ही फ्युचरिस्टिक डिझाईन फक्त दिसायला छान नाही, तर ती रायडिंग दरम्यान एनर्जी इफिशियन्सी सुद्धा वाढवत आहे. आज दिवसभर एवढं सगळं किलोमीटर्स फिरून सुद्धा आता मी घरी आरामात पोहोचेल एवढी हिच्यामध्ये चार्जिंग बाकी आहे. आजच्या ऑर्बिटर राईड मध्ये कम्फर्ट हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला आहे. तो त्याच्या 845 mm एवढ्या लॉंग सीट आणि 14 इंच फ्रंट व्हील मुळे. प्राइसिंग तर अनबिलिव्हेबल आहे. फक्त 95,050 पासून सुरू.